मोहिमेने एपीएमसीतील भेसळखोरांचे धाबेदार आणले. 11 लाखांचे आंबे, 4.5 लाखांचा गुटखा जप्त, 37 जणांना अटक. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात सुरू केलेल्या धडक मोहिमेचा फटका नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील व्यापाऱ्यांना बसला आहे. 2 दिवसांच्या विशेष कारवाईत कृत्रिमरित्या पिकवलेले 11 लाख रुपयांहून अधिक किमतीचे आंबे आणि सुमारे 4.5 लाख रुपयांचा गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला आहे आणि या प्रकरणात 37 जणांना अटक करण्यात आली असून 31 आस्थापनांवर सीलची कारवाई करण्यात आली आहे. मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी 30 आणि 31 मे रोजी एपीएमसी बाजारपेठेसह नवी मुंबई आणि ठाणे परिसरात अचानक धाडी टाकल्या. उन्हाळ्यात वाढलेल्या आंब्यांच्या मागणीचा गैरफायदा घेत काही व्यापारी फळांवर थेट इथिलीन सदृश स्प्रे फवारून ती कृत्रिमरित्या पिकवत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. तपासणी दरम्यान अशा प्रकारे आंबे पिकवणाऱ्या 3 मोठ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईत 3,453 किलो आंबे जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत 11,12,850 रुपये आहे. अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या नियमानुसार फळांवर थेट इथिलीन स्प्रेचा वापर करण्यास बंदी आहे. फळे पिकवण्यासाठी केवळ मान्यताप्राप्त इथिलीन गॅस चेंबरचा वापर करणे बंधनकारक आहे. जप्त आंब्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांविरोधात पुढील कारवाई केली जाणार आहे.